आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संदीप किनी सँडी यस अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत। नारंगी संघासाठी क्रिकेट खेळणारे संदीप किनी सँडी, गावदेवी धानिव संघासाठी क्रिकेट खेळणारे विश्वनाथ जाधव। पहिला बॉल आपण पाहिला तर बॅकफुटला गेले, फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, सॉफ्ट हँडने मात्र फक्त ढकलून दिलं। विश्वनाथ यांच्या अगेन्स्ट मात्र बॅटिंग करायचे संदीप किनी सँडी यांना। आक्रमकतेचं दुसरं नाव संदीप किनी सँडी तर म्हटलं जात आहेत, परंतु आज कशा प्रकारे बॅटिंग करणार याची चर्चा आहे। आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा आपण पाहिलं तर चिरोने बॅटचा संपर्क नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला। त्या ठिकाणी आपण एक धाव आहे ती एक धाव मात्र मैदानावरती घेतली जातं। दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय का? नाही, त्या ठिकाणी करण माळी आल्यात, वेगाने करण आल्यात आणि करणनं मात्र या बॉलला फील्ड करेपर्यंत एकच धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। करण माळी जे आपल्याला पाहतात खेळाडू सध्याच्या घडीला लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर चिका विकास धसकर यांनाही आपण सध्याच्या घडीला पाहतायत। विश्वनाथ पुन्हा त्या मैदानावरती, विश्वनाथचा बॉल पप्यासाठी यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळपास येतोय। विघ्नेश संघाचा कर्णधार मात्र चेंडूवरती पुढे येतोय, बॉल अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव आहे ती एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट केली जाईल। एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात। पहिल्या 3 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 2 रन। गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ फेस ओळखलं आणि त्यानंतर मात्र संदीप किनी सँडी यांनी बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 रन। थँक यू। 6 धावा तर 6 धाव्याने संघाची धावसंख्या 8। वेलकम खैवेल्ले पाटील बंधू, आपले सहर्ष स्वागत आहे। ब्रँडेड स्पोर्ट्सचे अगदी मालक। आणखीन एक खतरनाक स्ट्रोक, बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे संदीप किनी सँडी यांच्या बॅटमधून विस्फोटक, षटकार 6 रन। चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती। थँक यू। या ठिकाणी आपण पाहतात तर सुंदर बॅटिंगचं प्रत्यक्षीकरण मैदानावरती पाहायला मिळतं। संदीप किनी सँडी यांच्या बॅटमधून आपण पाहिलं सलग 2 षटकार मात्र मैदानावरती खेळले गेलेत। पुण्यात मात्र स्ट्रोक खेळला गेला, सुंदर स्ट्रोक, करण माळी यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जाईल। 6 अगेन्स्ट 6, विश्वनाथ जाधव यांच्या अगेन्स्ट 3 6। व्हॉट अ बॅटिंग। एक षटक देखील संपलं गेलं, धावाफलकावरती 20 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉलवरती अगदी संदीप किनी सँडीने सन्मान दिला, पण त्यानंतरच्या ज्यावेळी विश्वनाथ यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एनवरती आले त्यावेळी 3 षटकार मात्र मैदानावरती खेळले गेले संदीप किनी सँडी यांनी। म्हणजे कधी कधी तुम्ही स्वतःवरती सावध रूप घेतलं देखील गरजेचं आहे आणि ते दाखवून देण्याचा प्रयत्न मैदानावरती खास करून संदीप किनी यांनी मात्र केला होता। आणि त्यानंतरचे 3 ब्लास्ट आपण मैदानावरती पहिल्या षटकाराच्या स्वरूपानं धावाफलकावरती आहेत। एक षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाची एकूण धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 20 रन। सेकंड ओव्हर, दुसरं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। विघ्नेश साखलतोडे मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती येत आहेत। दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघासाठी मात्र खेळणारे खेळाडू आहेत। अंडरम क्रिकेट देखील छान पद्धतीने खेळतायत। विघ्नेश पुन्हा एकदा, विघ्नेशचा पहिलाच बॉल, पप्या यांच्या बॅटमधून आक्रमण आणि पप्या यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। मैदानावरती पप्या यांची बॅट बोलू लागलाय, षटकार 6। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा थँक यू। मागच्या षटकामध्ये जो माहोल बदललेला आहे ना, तोच माहोल पुन्हा एकदा चालू ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानावरती करतायत टीम PCC। सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतायत, प्रदर्शन चांगलं करतायत। भरत पाटील सातत्याने विघ्नेश यांच्या जवळ येत आहेत। पाहूयात गाईडलाईन्स किती करतायत। क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केले जात आहेत। पप्यांच्यासाठी आता मात्र क्षेत्ररक्षण रचना कुठल्या प्रकारे सजवली जाईल याची देखील चर्चा मैदानावरती रंगलेली आहे।
गोलंदाज पुन्हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात विघ्नेश साखलतोडे मैदानावरती पुन्हा रेडी आहेत दुसरा बॉल हाताळण्यासाठी षटका दरम्यान खोलवे टप्प्याचा बॉल हाताळलाय त्याला खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ आहे पाठीमागे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट करतात एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते धावसंख्या 27 रन आतापर्यंत 2 चेंडू मैदानावरती फेकून झाल्यात आणि धावफलकावरती 27 धावा अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे राऊंड विकेट यावेळी थोडा हार्ड लेनचा वापर मात्र मैदानावरती करण्याचा प्रयत्न बॉल पडल्यानंतर मात्र खाली राहतोय ही गोलंदाजी मात्र विघ्नेशांना करावी लागेल पाठीमागच्या षटक्यामध्ये काय घडलंय हा विचार आता मनामध्ये न करता मैदानावरती चांगली गोलंदाजी करायची आहे 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला धावा फलकावरती 27 PCC संघाची धावसंख्या आणखीन एक चांगला बॉल अगदी ब्रॉकल मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईनचा वापर करताना पाहायला मिळाले आणि ही मात्र एक जमेची बाजू सध्या विघ्नेश यांच्याकडे आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत पाहतायत संदीप किनी सँडी यांचा प्लस पॉइंट मायनस पॉइंट काय आहे त्याच्यावरती मात्र थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न आता करतायत गोलंदाज विघ्नेश स्लोवर वन पिक केला आणि स्टँडर्ड डिलिव्हरी केलाय चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे संदीप किनी सँडी यांच्या बॅटमधून षटकार 6 रन और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है काजळ लावणे आले मी आज असं नका बघू आओ येते मला लाज केला शृंगार आज घातला साथ दिसते मी भारी जाणो थँक्यू धावा फलकावरती 33 धावा 2 शेवटचा चेंडू मैदानावरती बाकी आहे दुसऱ्या षटका दरम्यान 33च्या घरामध्ये धावसंख्या आतापर्यंत आहे फुलटच बॉल आहे हवेमध्ये कळलाय झेलची संधी आहे का त्या ठिकाणी संदीप किनी सँडी यांचा कॅच सोडलेला आहे हा कॅच निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये ही कॅच या मॅच मध्ये अजून काहीतरी सांगून जाईल की काय याची देखील चर्चा मैदानावरती आहेत आणि संदीप किनी सँडी यांना मिळालेलं हे जीवनदान या मॅच मध्ये पुन्हा इम्पॅक्ट टाकून जाईल की काय याची देखील चर्चा आपण मैदानावरती करणार आहोत पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांच्या धावा फलकावरती आहेत त्या मात्र 34 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात एक ब्रेक घेऊया संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात डीजे नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर भार्गव दाखल होत असताना पाहायला मिळतात नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी पहिल्या 2 षटकानंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 34 17च्या सरासरीनं ह्या 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात पाहूयात भार्गव कशा प्रकारे गोलंदाजी करणार संदीप किनी सँडी स्ट्रायकिंगवरती आहेत पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विश्वनाथ जाधव यांना आपण पाहतायत एक स्लिप आता त्या ठिकाणी मात्र लावली गेली आहेत भार्गवचा पहिला बॉल त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर योग्य दिशेने हाताळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव तर मैदानावरती घेतलाय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल बरोबर योग्य लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्याच प्रकारे गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न भार्गव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला बॉलवरती सिंगल येत असताना धावसंख्या 35 हो पुन्हा एकदा सुंदर बॉल पाहायला मिळाला पप्प्यांच्या अगेन्स्ट मात्र ही स्ट्रॅटेजी थोडंसं बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय डावपेच आखण्याचे प्रयत्न मैदानावरती होत आहेत एकमेकांचं कॅल्क्युलेशन क्रिकेटमध्ये तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत भार्गव हवेमध्ये कळलाय झेलची संधी असेल का मिस्ट्रामिंग स्ट्रोक तर झाला 1 रन तिथे मात्र कंप्लीट होईल क्षेत्ररक्षक विकास झस्कर चिका मात्र या बॉलवरती येतोय बॉलला अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत 1 रन घेत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत ती मात्र 36 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर
विघ्नेश यांच्या दिशेने निघून येतोय. विघ्नेश बॉलवरती वेगाने पुढे येत आहेत, फेकी करतायत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळतात 37. रुचिल मयेकर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. ओद विकेट. आणखीन एक चांगला बॉल. थोडस आपण पाहिलं तर पोझिशन मध्ये नव्हते त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा मानस पुन्हा पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहेत आणि धावफलकावरती आपण नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा एकने मात्र पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 38 धावा. शेवटचा बॉल अजूनही मैदानावरती बाकी आहेत. पाहूयात कशा प्रकारे शेवटचा बॉल हाताळला जाईल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. ओद विकेट. ओहो, शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा संदीप किनी सँडी यांचा प्रहार आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ आउट ऑफ दी पार्क. मॅक्सिमम हिट पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 44 आणि संदीप किनी सँडी यांच्या 12 बॉलमध्ये 34 धावा आतापर्यंत नॉट आउट इनिंग मात्र मैदानावरती साकारतायत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहेत. पाहूया एका षटकामध्ये घडेल काय. डीजे नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे दाखल होत आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी दीपेश लोखंडे यांना मात्र प्राधान्य दिलं जात आहेत. शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत. समोर जर आपण पाहिलं तर पप्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने साथ देतात संदीप यांना. ओहो, फुल टच बॉल. पहिल्याच बॉल वरती चुकी घडलंय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती पप्या यांच्या बॅट मधून षटकार. 6 रन. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा 50 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. दीपेश पुन्हा त्या मैदानावरती. स्लोवर बन गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलं. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळाले आणि एका गोष्टीची चर्चा ही आहे म्हणजे संदीप यांच्या अगेन ज्यावेळी स्लोवर वन बॉल टाकला त्यावेळी त्यांनी बरोबर योग्य पीक केलं. पण ज्यावेळी पप्यांच्या अगेन्स्ट ज्यावेळी स्लोवर वनचा मारा केला ना त्यावेळी थोडंसं कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाले. म्हणून तो मायनस पॉईंट तो प्लस पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल हाताळण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल आहे आणि एक धाव आहे ती मात्र वाईटच्या स्वरूपाने आपल्याला ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 51. 51 धावा टीम PCC संघाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच सध्या मैदानावरती आपण रंगतदार मॅच पाहतात. योग्य दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. पाकपूरला गेले चेंडूला मात्र स्लाइस केलं. एक धाव मात्र त्या ठिकाणी आणि पंचांचा सिग्नल जर आपण पाहिला तर 2 धावा डिक्लेरेशनच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा मिळणार आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 रन. ज्यानंतर होणारा मॅच आहे मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन कार्तिक 11 आणि विजय 5556. एका बाजूला विजय जाधव दुसऱ्या बाजूला विकास झुबे, जय विश्वकर्मा यांना पण पाहिलात, नंतर विश्वकर्मा यांना पण पाहिलात मागील मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला संतोष जाधव, विजय जाधव यांसारखे खेळाडू असणार आहेत आणि तो देखील एक चांगला संघ मैदानावरती बलाढ्य संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती 53. स्लोवर वन पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर दिशा भरकटलं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दिशेवरती थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत आणि स्लोवर वन जास्तीत जास्त मारे आहेत ते मात्र करण्याचा प्रयत्न सध्या दीपेश लोखंडे करतायत आणि हे मात्र खूप चांगलं आहे. ते मात्र करण्याचा प्रयत्न दाखवून देत आहेत. या षटकादरम्यान बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झालाय 4. धावा धावफलकावरती आहेत 53 रन. एक षटकार येऊन मात्र अगदी स्वतःमध्ये परिवर्तन करतायत. परिवर्तन करणं हे कालांतरानं गरजेचं आहे परंतु परिवर्तन थोडंसं लगेचच करण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती दीपेश लोखंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. लोवर फुलटच बॉल आहे पुन्हा मात्र खेळलाय. बॉलला चेंडू सीमारेषेच्या लगत चालला. विघ्नेश साखलतोडे त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड करतायत, फेकी करतायत आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 54. 54 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे या इनिंगचा मात्र पाहायला मिळेल. या बॉलवरती
काय घडेल याची चर्चा मैदानावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळाला. सँडी यांच्या पासून दूर ठेवला आणि दीपेश लोखंडे तर पुन्हा एक चांगले षटक मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात 54 धावा आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 55 धाब्यांचं लक्ष आहे ते मात्र ठेवलं गेलेलं आहे टीम यंग बॉईज वसई संघासमोर टीम पीसीसीनं. परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये काही गोष्टी होऊ शकतात त्या आपण पाहिलेल्या आहेत. रबर बॉलमध्ये 100च्या वरती देखील धावा जाऊ शकतात. हेही रबर बॉलने साध्य केलेलं आहे. या मॅचमध्ये रन चेस होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती होणार आहे. आणि एकदा तर 55 धावा या मैदानावरती 55च्या जवळपास धावा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये काय होतंय याची देखील चर्चा रंगणार आहेत. पुढील मॅचचा टॉस आहे तो टॉस काही वेळामध्ये केला जाईल. मी विनंती करेन विजय 5556 वसई गोखिवरेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असणार आहेत पुन्हा एकदा कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपारा धानिवचे खेळाडू असणार आहेत त्या टीम मध्ये. दोन्ही कॅप्टन आपण या टॉस साठी डीजे. कॅप्टन कार्तिक 11 कॅप्टन विकास दुबे कर्णधार पाठवायचा जय विश्वकर्मा. कॅप्टनला लगेचच पाठवायचं आहे. नाणेफेकीचा कॉल आहे तो या ठिकाणी केला जाईल. 4 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच सुरू राहील मैदानावरती विनंती आहेत आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण एक गोड आवाज भरत मोरे सरांचा एक गोड आवाज आहे तो आपण ऐकणार आहात. परंतु त्यापूर्वी टॉस केला जाईल आणि टॉस साठी कार्तिक 11 संतोष भुवनचे धानिवचे वसेपाण्याचे काही खेळाडू आहेत. जय कॅप्टन. चला कार्तिक 11चे कॅप्टन आपण या. दुसऱ्या बाजूला आहेत विजय 5556 चे कर्णधार आपल्यापर्यंत असणार आहेत आणि मॅचला सुरुवात होईल. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. टॉस ही काही वेळामध्ये या ठिकाणी संपूर्ण होताना पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भरत मोरे सर. येस थँक्यू धनंजय. धावांचा पाठलाग करायचा आहे 55. एक इंटरेस्टिंग बाब आपण पाहिली पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 8 षटकार लगावले गेलात. 8 षटकारांची संख्या होती 48 आणि 48 धावा षटकाराने येत असताना उर्वरित ज्या धावा आहेत फक्त 6 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्यात किंवा वाईटच्या आणि बाकीच्या रूपाने आलेल्या आहेत. म्हणजेच जर का येस लेट्स प्ले जर का 4 षटकांमधले 12 चेंडू बाजूला काढले तर 12 चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. हा सर्वात मोठा गॅप पहिल्या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहूयात या गॅपला कशा प्रकारे भरून काढतात कारण या 55चा हॅलो 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 चेक. येस लेट्स प्ले. अमित तांडेल समोर भार्गव. पहिला चेंडू यावेळेला उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. पंचवाद्यांनी सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतीये. बघा खूप मोठा फासला आहे परंतु 55 धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत आणि छोट्याही नाही आहेत.
या 55चा पाठलाग करण्यासाठी 14-15 या धावा तुम्हाला प्रत्येक षटकाकडे बनवाव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला अमित तांडेल आणि टीम म्हणजेच PCC काय विचार करत असेल की येणाऱ्या 2 षटकामध्ये 2 ते 3 विकेट आणि 10 ते 12 पर्यंत धावा जाव्यात. ओहो वेगवान चेंडू आणि पायावरती जाणारा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न भार्गवने जरूर केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावा सहजरित्याने पूर्ण केल्यात. निखिल त्या ठिकाणी होते. चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा म्हणजेच एक चेंडू 3 धावा अशी सुरुवात होत असताना यंग बॉईज वसई या संघाची. आज ओव्हरऑल जर का साईड्स बघितल्या तब्बल 10 संघांच्या, त्या 10 संघांमधील सर्वोत्तम साईड म्हणून या साईडला मानू शकता यंग बॉईज वसई तालुक्यातील काही नामांकित खेळाडू या संघामध्ये आहेत. अमित ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले होते कारण प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. स्टिकरच्या जागी चेंडू लागलाय आणि त्यानंतर मात्र चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल मुकुल सोनार यांच्या माध्यमातून तोपर्यंत सिंगल धाव येते. मोठ्या फटक्यांपासून वाचावं लागणार आहे आणि तोच प्रयत्न गोलंदाजाचा या ठिकाणी होतोय. गोटू अंकल स्मृती चषक आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये आजचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. दुसरा सामना म्हणजेच एक लेवल अप झालेले आहेत. पहिली स्टेप क्लिअर केली आहे आणि त्यानंतर विश्वनाथसाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये विश्वनाथच्या 3 षटकार संदीप किनी याने लगावले होते. दुसरी षटक ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला व्हेरी फर्स्ट बॉल होती विघ्नेश साखलतोडेच्या अगेन्स्ट पप्याने षटकार लगावला होता प्रफुल्ल तावडेने आणि त्यानंतर जशी अशी पुढे मॅच जात गेली तसं दीपेश लोखंडेचा तो पलटवार, गतीमधलं परिवर्तन या सर्व बाबी समोर आल्या आणि त्यानंतर मुकुल सोनार ओहो चांगली फिल्डिंग. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू अडवला गेला. थोडेसे फंबल झालेत. खूप दिवसांची विश्रांती, खूप दिवसानंतरचं कमबॅक. आणि त्यानंतर एकदा धाव पूर्ण. धावपल कधी धावा 6. 3 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आहे मध्ये संदीप किनी सँडी ओहो सुटलाय झेल. संपता राहिलाय खेळ तो मात्र भार्गवचा षटकार 6 धावा. कार्तिक 11चा करण्यात आला टॉससाठी या प्लीज. चला विजय जाधव आणि टीम आपण वॉटर लाईनच्या बाहेर या. आपण वॉटर लाईनच्या आतमध्ये सगळे उभे आहात प्लीज. सर्वांनी बाहेर यायचंय. कार्तिक 11 संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. देव पांडे कार्तिक 11 आणि विजय 555 लवकरात लवकर यायचंय. टॉस केला जाणार आहे कारण दुसरी इनिंग मार्गस्थ आहे. अगोदरच विलंब झालाय टॉसला कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो. जडमधला चेंडू पुन्हा एकदा यावेळेला चेंडू यष्टरक्षकाला बीट करून अभिच्या जवळून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव मिळेल. चांगली गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नव्हता. झेल जर सुटला नसता कदाचित विकेट आली असती आणि हे इकॉनॉमिकल षटक झालं असतं. रबर बॉलच्या परिभाषेमध्ये 10 धावांचं षटक हे चांगलं षटक मानलं जातं. 9 धावांचं 8 धावांचं षटक चांगलं मानलं जातं. परंतु जर का त्याच्या वरती धावा गेल्या तर त्या संघासाठी अडचणीची बाब ठरतात. शेवटचा बॉल आहे 13 धावा. लास्ट बॉल विश्वनाथ जाधव समोर अमित तांडेल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अडलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि 2 वरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा अखेरकार खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा बिनबाद यंग बॉईज वसई या संघाच्या. थँक्यू डीजे. कार्तिक 11 कर्णधार आपण या लवकर कारण विजय 556 चा कर्णधार इथे येऊन कधीच थांबलेला आहे. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित
रईस भाई चला या आपल्या सोबत टॉस केला जाणार आहे. पहिलं षटक 15 धावांचं, परंतु जर का जर मध्ये तुम्ही जाल तर षटकार नसता आला तर कदाचित हे 9 धावांचं असतं, कदाचित त्या सुद्धा नसत्या, परंतु झालेलं आहे. पहिलं षटक संपन्न 15 धावा धावपल करते. 18-40 चं इक्वेशन आहे आणि नवीन गोलंदाजी मार्क वरती मुकुल सोनार. यस टॉस कार्तिक 11 क्या लेना है? 5 मिनिट लेना है, 1 मिनिट लेना है, कोई बात नाही. पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि त्याला पुढे मध्ये उडवून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. भार्गव ब्रँडेड स्ट्रोक षटकार. म्हणतात ना क्रिकेटमध्ये जोपर्यंत नशीब तुमच्या बाजूने किंवा मोमेंटम तुमच्या बाजूने तोपर्यंत तुम्ही जी न होणारी कामं आहेत ती सुद्धा करून घ्या, कारण एकदा का मोमेंटम शिफ्ट झाला तर मात्र हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. इथे बघा धावचीची संधी, मुकुल हातामध्ये चेंडू येण्या अगोदर 2 धावा झाल्यात. समजायला मार्ग नाही या मैदानात काय घडतंय. पीसीसी संघ ज्या फ्लो मध्ये होता, ज्या रंगामध्ये होता, ज्या मोमेंटम मध्ये होता त्या मोमेंटमचा विसर पडत असताना दिसतोय आणि आता धावा आपोआप बनत असताना दिसत आहेत. 23 रन्स 23 धावा आतापर्यंत दाखल करते. 2 चेंडूचा खेळ झालाय. भार्गव पाटील धोक्याची घंटा दाखवतोय. मोठा फटका पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, वरून गेलाय चेंडू, मस्तक फेदस्तक चेंडू सीमारेखा पार षटकार. सहा धावा पुन्हा एकदा आल्यात. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग, बाया झायल्या गहान म्हणतात सोनियाचा हार. थँक्यू डीजे. षटकार आलाय, भार्गव रंगात आलाय आणि असं असताना मुकुल सोनार वरती 48 पुन्हा एकदा शॉर्ट पूल पॉवरफुल and it's the wonderful sixer. 6 धावा. म्युझिक वाजव तेव्हाच नाचाय मजा येईल. थँक्यू डीजे. आता या षटकारानंतर तर यंग बॉईज वसईचे सर्व खेळाडू तारपाच्या रंगात आलेत. आता त्यांना वाटते की तारपा वाजावा आणि आम्ही सुद्धा नाचावं, कारण 35 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि मुकुल सोनार पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय कमबॅक केला जाईल का या मॅच मध्ये परत येण्यासाठी? या दोन्ही विकेट महत्वाचे आहेत. 3 षटकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा 1 2 3 इन अ रो लगातार 3रा षटकार. थँक्यू. खूप मोठा डिफरन्स आलाय. पहिल्या इनिंगच्या 2 षटकानंतर 34 धावा होत्या, 34 रन्स होते आणि आता 1 चेंडू शिल्लक असण्या अगोदरच 41 धावा झाल्या, 41. आखोटापाचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः झेल खाली, परंतु मुकुल त्यावेळेला थांबलाय. थांबणं गरजेचं सुद्धा होतं कारण तिथे जे बॅरिकेड्स आहे त्याच्यावर आढळण्याचे दाट संकेत होते आणि असं असताना 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये, 2 षटकांचा खेळ संपन्न होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडू आणि 11ची इक्वेशन येऊन थांबली आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी यंग बॉईज वसईला आणि सध्या भार्गव पाटील खेळतोय 10 चेंडू 37 वरती. या इक्वेट डीजेला या मॅचच्या रंगांमध्ये रंग भरूयात. डीजे करवी आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. अकरा 44 झाले. थँक्यू. अरे टारपा नंतर वाजवायचं आहे. चला काय हरकत नाहीये. देवपांडे निर्णय सांगा. कार्तिक अभि नवीन गोलंदाज चेंडूला मागे यावेळेला खेळलाय. अशा ठिकाणी चेंडू गेला ज्या ठिकाणी मर्यादित धावा आहेत. 1 2 सिंगल
11 रन स्ट्राइक रोटेट करावे लागणार आहे. कार्तिक 11 काजूभाई निर्णय सांगा. फील्डिंग बैटिंग टॉस जीता आपने. अच्छा उसका वेट कर रहे हो. बघा पावसाळी क्रिकेटाने त्यामध्ये सिच्युएशनला बघून निर्णय घ्यावे लागतात. येस उसका इंतजार आहे हमें. विश्वनाथ जाधव स्ट्राइक एंडवरती दिसतील. अभि हा चांगला खेळ दाखवला गेला पीसीसीच्या माध्यमातून, परंतु काही अपवाद जर आपण पाहिले ते वगळता त्या अपवादांची चर्चा सुद्धा करूयात. विश्वनाथचा चेंडू यावेळेला ओहो कवचच्या डोक्यावरून व्हॉट अ शॉट. शानदार बॅटिंग षटकार 6 धावा. डीजे थोडं थांबवतो कारण धावपल कधी धावा जरी षटकारांशी आपण पाहिल्या तर जाऊन पोचल्यात 51. खूप मोठा फरक कुठे आलाय. तुम्ही 55च्या धावफलकामध्ये 8 षटकार आहेत म्हणजे 48 धावा या षटकाराचे आहेत. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून येणारा हा फटका. मुकुल सोनार झेल खाली, विशाल पाटील झेल खाली आणि अखेरकार विशाल पाटील बिट्टीने डिप्लाय झेल आणि संपला विश्वनाथचा खेळ. गॉन. थँक्यू डीजे. बघा तो फासला कुठे होता मी मगाशी सुद्धा चर्चा केली होती. ज्या वेळेला तुम्ही 24 चेंडू खेळता 24 चेंडूंमध्ये 8 चेंडूवरती तुमचे 48 धावा आहेत म्हणजे 8 षटकार आहेत आणि तुमचं ओव्हरऑल टार्गेट 55च आहे म्हणजे फक्त 6 धावा तुम्ही वाईट एक्स्ट्रा किंवा सिंगलच्या रूपाने आलात. जर का तुम्ही तुमच्या चेंडूची त्याची कंपॅरिझन करायला जाल तब्बल 12 ते 10 चेंडू हे जे तुम्ही एकही धाव काढलेले नाहीत हा सर्वात मोठा गॅप होता. म्हणजे 4 षटकामध्ये 2 षटक तुम्ही खेळलेलेच नाही आहात तर मग मॅच मध्ये परत येण्याचे संकेत कुठे आहेत. जर का त्या 10 चेंडूवरती 20 धावा आल्या असत्या हे 55चं टार्गेट 75 झालं असतं आणि 75चं टार्गेट घेऊन चालणं हे फलंदाजासाठी थोडंसं संकटकारक राहिलं असतं. तसं झालेलं नाहीये आणि म्हणून दीपेश लोखंडाच्या षटकामध्ये झालेला कमबॅक यंग बॉईज वसईसाठी तारण हार ठरलाय आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. भरत पाटील बॅटिंग साठी आल्यात. पहिली धाव डाऊन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय का. येस दुसरीचा प्रयत्न झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी ये भी हो सकती है. किती मॅच जिंकली आहे. सामना संपलाय. सामना जिंकला यंग बॉयज वसईने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. काही अपवाद होते काही प्लॅनिंग मध्ये कमी होती कुठेतरी मिसफील्ड झालं होतं कुठेतरी झेल सुटला होता आणि या सर्व कारणांमुळे ओव्हरऑल आपल्याला स्पर्धे बाहेर व्हावं लागतंय. परंतु सकाळच्या सत्रापासून आपण दाखवलेला खेळ खरोखरच वाखाणण्याजोगे होता. आपण आलात या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल आपलं